हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते अजून एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर कालच आम्ही दिल्लीवरून आलो आणि कंप्लीट 2 महिने तिकडेच राहिल्याने पूर्ण घरामध्ये धूळ आणि जाळ्या जमा झाल्या होत्या। आणि आज आहे ज्येष्ठ गौराईंचं आवाहन, म्हणजे आज आपल्या घरी गौराई येणार, त्यामुळे इकडे चालली आहे आमची साफसफाई करणं। आईंनी फरशी पुसून घेतली आणि माझं चाललं इकडे किचनमधले सगळे भांडे धुवून पुसून घेतलं। तर त्यानंतर सगळे भांडे व्यवस्थित रॅकमध्ये लावून घेतले आणि आमचं किचन एकदम चमचमीत झालं पहिल्यासारखं। त्यानंतर किचनमधले सगळं आवरणं झाल्यानंतर देवाचे सगळे भांडे धुवून घेतले। मोठ्या समया, देवांचे ताट, आरतीचं ताट, छोटे दिवे, करंडे, गजलक्ष्मी सगळं धुवून घेतलं आणि त्यानंतर तयारी सुरू झाली, ती म्हणजे गौराईंच्या नैवेद्याची। आज आमच्या इकडे शेपूची भाजी, भाकरी आणि भाताचा नैवेद्य असतो। तुमच्याकडे कशाचा नैवेद्य दाखवला जातो गौराईंना कमेंटमध्ये नक्कीच सांगा। त्यानंतर आजच्या दिवशी गौराईंना तुळशीपासून घरामध्ये आणतात। तर इकडे चाललं आहे आमचं गौराईंचं पूजन करणं। हळद कुंकू लावलं, त्यानंतर दोघी गौराईंना पान सुपारीचा विडा दाखवला आणि त्यानंतर गणपती बाप्पांना पण पान सुपारीचा विडा ठेवला आणि त्यानंतर दोन्ही गौराईंना आणि गणपती बाप्पांना साखर खाऊ घातली। आणि आजच्या दिवशी 5 सुवासिनींना घरी बोलावून त्यांना हळद कुंकू लावून पान सुपारींचा विडा देतात आणि साखर देतात आणि मग गौराईंचा गृहप्रवेश करतात। त्यानंतर गौराईंना घरात आणताना लहान मुलांना घरी बोलावून भांडे किंवा घंटी वाजवायला सांगतात आणि उंबरठ्यावर तांदूळ भरून एक माप ठेवतात, ते ओलांडून घरामध्ये प्रवेश करतात। त्यानंतर घरामध्ये प्रवेश केल्यानंतर 5 भांडे ठेवतात, ते भांडे ठेस काढून पुढे जायची पद्धत आमच्या इकडे आहे। तुमच्या इकडे कशा पद्धतीने गौराईंचं आगमन होतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। गौराईंचं घरी आगमन झाल्यानंतर त्यांची सगळ्यात अगोदर आरती केली आणि त्यांना नैवेद्य दाखवला आणि रात्री तयारी सुरू झाली, ते म्हणजे मकर बनवायची। दिवसभर कामात होतं त्यामुळे टाईम नाही भेटला आणि ह्यांनी पण सुट्टी नव्हती काढली, त्यामुळे दीर आले होते माझे, त्यांनी मकर बनवून दिलं। मकर झाल्यानंतर गौराईंना साडी नेसवली आणि म्हणलं दरवेळेस सिंपल साडी नेसवते, यावेळेस काष्टा साडी घालावी, पण नंतर परत मन बदललं की नाही, गौराईंना गुजराती साडी घालावी। मग यावेळेस गौराईंचा स्पेशल लुक बनवला, तो म्हणजे गुजराती। यावेळेस लक्ष्मी बसवण्यात जाऊबाईंनी हेल्प केली, बाळ शांत बसत नव्हतं त्यामुळे त्या आल्या आणि आम्ही दोघींनी मिळून गौराई बसवल्या। आणि हा आहे गौराईंचा फायनल गुजराती लुक। तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि या पुढचे व्हिडिओज मी मिनी ब्लॉगमध्ये अपलोड केलेले आहेत, तर ते पण पाहून घ्या। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।